महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांबद्दल आपण माहिती घेत आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. अतिशय बेसिक माहिती आहे, पण ही माहिती असेल तरच आपल्याला पुढील काही गोष्टी सोप्या जाऊ शकतात. म्हणून आपण इथं पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांचे एकूण 6 प्रशासकीय विभाग केलेले आहेत. ओके, ज्याला आपण रेव्हेन्यू डिव्हिजन सुद्धा म्हणतो. तर त्यामधला पहिला विभाग आपण या ठिकाणी पाहूयात, कोकण विभाग. यामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर अशी 7 जिल्हे ही कोकण विभागामध्ये येतात. पुढे चला, दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग. यामध्ये एकूण 5 जिल्हे येतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. त्या पुढचा विभाग आहे पुणे विभाग. या पुणे विभागामध्ये सुद्धा 5 जिल्हे येतात. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. पुढे पाहूयात. नंबर 4 ला आहे छत्रपती संभाजी नगर विभाग. ओके, यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, ओके, जे अगोदर याचं नाव औरंगाबाद होतं, आता त्या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे छत्रपती संभाजी नगर. तर नेक्स्ट आहे जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर. हे जे उस्मानाबाद आहे याही जिल्ह्याचं नाव बदलून आता काय झालेलं आहे, धाराशिव झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून इथं काय करायचं आपण, धाराशिव. ओके, पुढे चला आहे नांदेड. तर अशी 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये येतात. पुढे चला अमरावती विभाग. ओके, अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ. नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. लक्षात राहू दे, या ठिकाणी आपण जर क्रमांक लावले तर कसे लागतील पहा. 5 जिल्हे असणारे 5 जिल्हे बघा, नाशिक विभाग, पुणे विभाग, अमरावती विभाग, हे 5 जिल्हे असणारे विभाग आहेत. तर 6 जिल्हे असणारा विभाग आहे नागपूर विभाग, आणि 7 जिल्हे असणारा आहे कोकण विभाग, आणि 8 जिल्हे असणारा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. तर या पद्धतीने 5 जिल्हे असणारे विभाग, त्यानंतर 6 जिल्हे, 7 जिल्हे आणि 8 जिल्हे अशा अनुक्रमांकाने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. अजून बेसिक माहिती पहा. या ठिकाणी महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई आहे. महाराष्ट्राची स्थापना जी आहे ती 1 मे 1960 रोजी झाली आहे. महाराष्ट्राची राजभाषा जी आहे ती मराठी आहे. क्षेत्रफळ जे आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11,23,72,972 अशी आहे. ही अत्यंत महत्त्वाची बेसिक माहिती आहे महाराष्ट्राला समजून घेण्यासाठी. तर सर्वांनी या सर्व विभागांची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवली पाहिजे. क्लासमध्ये आपण काय करणार आहोत, हा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो तुम्हाला ब्लँक दिला जाईल, रिकामा दिला जाईल, आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व जिल्हे जे आहेत ते जिल्हे फिलअप करायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे.